मित्रांनो, शिवाजी महाराजांना मिर्झा राजे जयसिंगबरोबर तह करताना एवढी मेहनत करून जिंकलेले 23 किल्ले तसेच कित्येक चौरस किलोमीटरचा प्रदेश द्यावा लागला होता. जवळपास पूर्ण राज्यच बुडाल्यात जमा झाले होते. तरीही निराश न होता त्यांची जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटका झाली तेव्हा सर्व किल्ले व सर्व प्रदेश त्यांनी परत मिळवला. तर मित्रांनो, यातून आपल्याला घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराजांची संयमी बुद्धी. जर निराश होऊन टेन्शन घेऊन कोणते काम करायला गेलो तर ते कधीच पूर्ण होत नाही. आलेल्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हेच सुचत नाही. तर मित्रांनो, अशा ताणतणावांपासून दूर कसे राहता येईल यासाठीचे अगदी सोपे उपाय आपण पाहूयात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1. व्यायाम. मित्रांनो, मनाला बुद्धीकडे आणि शरीराला श्रमाकडे वळवले की आपला सर्वांगीण विकास होतो असे म्हणतात. आजच्या धावपळीच्या जगात व्यायाम आणि मेडिटेशनची खूप गरज आहे. ओंकार म्हणणे, ताठ बसून दीर्घ श्वसन हळूहळू करणे, श्वास घेताना व बाहेर सोडताना त्याचा स्पर्श कुठे कुठे होतो यावर लक्ष द्या. मनाला थोडं अध्यात्माकडे वळवा. रामरक्षा, गीतेचा अध्याय किंवा इतर श्लोक म्हणा, ते वारंवार ऐका. किंवा सारखंच जर टेन्शन येत असेल तर रोज घरात गायत्री मंत्र किंवा ओंकाराची कॅसेट लावा, म्हणजे मन शांत होईल. 2. चांगल्या मोकळ्या हवेत फिरायला जा. मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश हा तणाव कमी करण्यास मदत करतात. आपल्या घरातही भरपूर उजेड आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्या. 3. शिक्षक, नातेवाईक किंवा चांगल्या मित्रांकडून सल्ला घ्या, पण हे सतत विचारू नका बरं का. थोर लोकांची चरित्रे वाचा. 4. चांगले प्रोत्साहन देणारे गाणी ऐका. विनोदी किंवा एखादी छोटीशी सिरियल बघा. आपला छंद जोपासा. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायला विसरू नका. उदाहरणार्थ चित्र काढणे, गिटार वाजवणे, म्युझिक ऐकणे वगैरे. 5. मित्रांनो, आणखी एक आणि शेवटचा उपाय. टेन्शन आले की घरातली छोटी मोठी कामे करा. साफसफाई करा. यातून तुमचा 2 गोष्टींचा फायदा होईल. 1. कामामुळे शारीरिक हालचाल होईल व मनाला विश्रांती मिळेल. टेन्शन हे आपोआपच दूर जाईल. आणि दुसरं म्हणजे तुमचं घर हे स्वच्छ होईल. सांगायचा उद्देश एवढाच की आपल्याला देवाने एकच आयुष्य दिलंय. अडचणी ह्या प्रत्येकाला आहे. अगदी देवाला सुद्धा याचा सामना करावा लागला. मग फक्त टेन्शनमध्येच आयुष्य का घालवायचं? सो हॅपी आणि टेन्शन फ्री राहा. थँक्यू.